नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट शासनाकडून अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 9व्या हप्त्याची जी तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीख समोर आलेली आहे। ती तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी हप्ता पडणार आहे, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सुद्धा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि मंत्रिमंडळ बैठक जी पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का, किती करण्यात आलेली आहे आणि कधी हप्ता टाकला जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। शेतकरी बांधवांना काय केल्यानंतर 9वा हप्ता जमा होणार आहे आणि कधी पडणार आहे त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे। कोणते जिल्हे, कोणते शेतकरी आणि कधी पडणार आहे, महत्त्वाच्या ज्या अपडेट असणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला असेल त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता येणार आहे का, त्यांना काय करायचं आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना 8वा आलेला नाही त्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर हा 9वा हप्ता जमा होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना 8वा आलेला नसेल त्यांना 8वा प्लस 9वा येण्यासाठी काय करायचं आहे, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जी घोषणा करण्यात आलेली आहे, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शासनाकडून आता पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे, त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या दिवशी, कोणत्या शेतकऱ्यांना, या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, काय केल्यानंतर पडणार आहेत, कोणत्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करायची आहे, कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या टप्प्यात पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण जाणून घेणार आहोत। आणि आता जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता असणार आहे, 9वा हप्ता जो येत आहे त्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी नमो शेतकरीचे काय करावं लागणार आहे। कारण 8वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे का ते सुद्धा तुम्ही सांगू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे 9वा हप्ता येण्यासाठी आता शासनानं नवीन 3 नियम जाहीर केलेले आहेत। ते 3 नियम जर तुम्ही पाळले असतील तर तुम्हाला 9वा हप्ता येणार आहे, अन्यथा तुम्हाला 9व्या हप्त्याचे पैसे टाकले जाणार नाहीत। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कधी पैसे येणार आणि काय केल्यानंतर येणार, सर्व काही डिटेल माहिती भेटणार आहे। परंतु व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे आणि हप्ता येण्यासाठी काय करायचं आहे सर्व काही डिटेल आता आपण जाणून घेणार आहोत। चला तर सुरू करूयात। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी आणि कसे येणार, कशामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी पैसे टाकले जाणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे टाकले जाणार आहेत। 9वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना 3 काम सांगितलेले आहेत, ते 3 काम पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। त्या 3 काम जर तुम्ही कंप्लीट केलेले असतील तरच तुम्हाला 9वा हप्ता येणार आहे, अन्यथा तुम्हाला वगळलं सुद्धा जाऊ शकतं। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही डिटेल महत्त्वाची आहे, ही संपूर्णपणे महत्त्वाची जी डिटेल असणार आहे ती तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आले असतील तर काळजी करू नका, पण जर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर मात्र तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे, त्या 3 अटींची पूर्तता करून घेणं गरजेचं आहे। PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे, एक शब्द ना शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आणि जर 22व्या हप्त्याचे पैसे आले असतील तर 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार, चला तर जाणून घेऊयात। हप्ता मिळवण्यासाठी ज्या अटी होत्या, ज्या टायमिंगला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता त्यावेळी तुम्हाला या अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं। या ज्या अटी दिसत आहेत त्या अटी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येत असतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोसेस कशी करायची ही सुद्धा सांगितली गेलेली आहे। या 4 प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला हा हप्त्याचं नियोजन केलं जात असतं आणि हेच पैसे येण्यासाठी या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करावा लागतो। तर ऑनलाईन अर्ज सर्वांचे झालेले असतीलच, परंतु आता महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळणार आहोत। ज्या शेतकऱ्यांना सुरळीतपणे 8व्या हप्त्यापर्यंत लाभ आलेला असेल त्या शेतकऱ्यांना काळजी करू नका। 8व्या हप्त्यापर्यंत लाभ आला असेल तर 9वा हप्ता येण्याची जी शासनाची मोहीम आहे चालू, आता योजनेचे जे 9व्या हप्त्याचे पैसे टाकले जाणार आहेत ते 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहेत। परंतु त्यासाठी शासनानं नवीन 3 नियम जाहीर केलेले आहेत, 3 नवीन अटी सांगितलेल्या आहेत। त्या अटींची पूर्तता तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या
तरच तुम्हाला पैसे टाकले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तर आपण देणार आहोत. मोठी खुशखबर काय असणार आहे तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जी तारीख असणार आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. या दिवशी पैसे पडणार आहेत. कोणता तो दिवस असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत आणि 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे, कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कधी पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आता आपण देणार आहोत. पात्रतेचे निकष घेऊ शकता. महाराष्ट्र राज्याचा शेतकरी रहिवासी असला पाहिजे. दुसरी गोष्ट, सातबाऱ्यावर जमीन त्याच्याकडे असली पाहिजे, सातबारा असला पाहिजे. जमिनीची नोंद सातबारा उतार्यावर असली पाहिजे. आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि KYC करणं गरजेचं आहे. या ज्या 4-5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टी तर कंप्लीट असणं गरजेचंच आहे. परंतु आता हे शेतकरी पात्र ठरणार आहेत. कोणते शेतकरी असणार आहेत, 9वा हप्ता येण्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना पात्रता यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्रता यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं, तारीख किती आहे आणि 2,000 रुपये थेट बँक खात्यात DBTच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत. कधी पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना लक्षात घ्या. DBTच्या माध्यमातून हे पैसे येत असतात. त्यामुळे DBT ऑन असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आधारचे प्रॉब्लेम असतील, बँकचे प्रॉब्लेम असतील किंवा DBTचा प्रॉब्लेम असेल किंवा फार्मर IDचा प्रॉब्लेम असेल तर मात्र काही करू शकत नाहीत. ते सर्व क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. परंतु हे शेतकरी पात्र ठरणार आहेत. कोणते शेतकरी असणार आहेत, 9व्या हप्त्याचे पैसे कोणत्या दिवशी तारीख आलेली आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आणि महत्त्वाचे 25 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि तारीख सुद्धा सांगणार आहोत. सर्व काही तुम्हाला माहिती भेटणार आहे. परंतु आता आपण सुरुवात करणार आहोत, महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे जे थेट बँक खात्यात आर्थिक मदत शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत केली जात असते. 9व्या हप्त्याची जी तारीख शासनानं जाहीर केली, मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कृषी मंत्री आणि सर्व काही मंत्रिमंडळ याच्या माध्यमातून आता 9व्या हप्त्याची नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. 9वा हप्ता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पहिली गोष्ट, 9वा हप्ता तारीख जाहीर झालेली आहे, लवकरच पैसे जमा होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्यांची यादीसुद्धा समोर आलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का, हे शेतकरी पात्र आहेत त्याची यादीसुद्धा संपूर्ण पाहायला भेटणार आहे. या 3 गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 6,000 रुपये दरवर्षी आर्थिक मदत केली जात असते आणि हे 6,000 रुपये तुम्हाला आता 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे पडणार आहेत. रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. संपूर्ण पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया आहे. लाखो शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊयात 9व्या हप्त्याचे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचे 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना मात्र काळजी करण्याची गरज नाही. त्यांना 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. परंतु 3 काम जे सांगणार आहे, लगेच सांगणार आहे, ते 3 काम तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना 8वा आलेला नसेल त्यांच्यासाठी 9वा येण्यासाठी काय करायचं ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2,000 रुपये जे टाकले जाणार आहेत, नमो शेतकरीचे 2,000 रुपये आता जमा होणार आहेत आणि लवकरच तुमचं नाव यादीत आहे का हे सुद्धा कुठे चेक करायचं, तुमचे अर्जाचं स्टेटस काय आहे, तुम्हाला 9वा हप्ता कधी पडणार आहे त्याची डेटसुद्धा कशी चेक करायची, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ही माहिती चेक करू शकता. संपूर्ण अपडेट आणि सर्व शेतकऱ्यांना 9वा हप्ता आता जमा होणार आहे. तीच अपडेट आता महत्त्वाची कंटिन्यू करूयात आणि 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडले जाणार आहेत. परंतु हे 3 काम करून घेणं गरजेचं आहे. महत्त्वाचे 3 काम शासनानं सांगितलेले आहेत. मंत्रिमंडळ जी बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये या 3 कामावर विशेषतः भर देण्यात आलेला आहे. हे 3 काम जर नसतील तर मात्र तुम्हाला पैसे पडणार नाहीत. पहिली गोष्ट आहे KYC करून घ्यायची, दुसरी गोष्ट आहे जमीन पडताळणी करून घ्यायची आणि बँक खाता आधारला लिंक असणं गरजेचं आहे. लवकरच बँक खात्यात तुमच्या 2,000 रुपये टाकले जाणार आहे. तारीख आपण पुढे पाहणार आहोत. 3 कामे पूर्ण करून घ्या. तुमच्या खात्यात पैसे पडल्याशिवाय राहणार नाहीत. काळजी करू नका. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात असतो. जिल्हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर तारीख जाहीर करणार आहोत. त्या दिवशी पैसे पडणार आहेत. 9वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता टाकले जाणार आहेत. 25 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, ऑनलाईन चेक करायचं आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यानगर, दुसरा असणार आहे, आपण जाणून घेऊयात सर्व जिल्ह्यांची यादी. पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, दुसरा आहे अकोला आहे, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड,
नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, सातारा आणि सोलापूर या 25 जिल्ह्यांची यादी जी आलेली आहे ती पहिल्या लिस्टसाठी आलेली आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलला चेक करू शकता. हप्ता जमा होण्यासाठी तारीख जाहीर झालेली आहे. तारीख आपण पाहणार आहोत, कधी पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाची डिटेल आता आपण जाणून घेत आहोत. तारीख जाहीर जी झालेली आहे, 9व्या हप्त्याचे पैसे कधी पडणार आहेत तर 27 मे रोजी सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. 2000 रुपये जो हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यात टाकला जाणार आहे. 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात टाकले जाणार. आतापर्यंत 8 हप्ते जमा झालेले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे आणि लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यात टाकली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची एक अपडेटसुद्धा तुम्हाला द्यायची आहे, महत्त्वाची असणार आहे, कारण सध्याच्या काळात हॉस्पिटलचे बिल इतके वाढलेले आहेत की सर्व शेतकरी वर्गाला तर याची आवश्यकता कंपल्सरी असलेलीच आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांनी करून घेतलेलं आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे काम करून घ्या. पहिलं काम कोणतं करून घ्यायचं आहे तर मेडिक्लेम करून घ्या. कारण हॉस्पिटलचं बिल जर 4 लाख रुपये बिल झालं, एखाद्या माणसाला जर आजारी पडला, एखाद्या अवयवाचं ऑपरेशन करायची वेळ आली, 4 लाख रुपये बिल झालं तर कोणता पाहुणे तुमचे 4 लाख रुपये वन टाईम तुम्हाला देणार आहेत आणि ते माघारीच घेणार नाहीत. अशी घटना कधीही होत नाही. पाहुण्याने पैसे दिले तर माघारी घेतात, परंतु मेडिक्लेम कंपनीचे जर पैसे दिले तर ते माघारी घेत नाहीत. त्यामुळे काही हप्ता असतो, वर्षाला तो हप्ता भरायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही हा मेडिक्लेम तुमच्या पॉलिसी डायरेक्ट तुम्हाला भेटू शकते. ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. यांच्याकडून तुम्ही पॉलिसी घेऊ शकता आणि तुम्ही सर्व हॉस्पिटलचे बिल असतील, डिलिव्हरीचा खर्च असेल, कोणताही ऑपरेशन असेल, किरकोळ आजार असतील, सर्व काही तुम्ही खर्च कंपनीकडून घेऊ शकता. त्यामुळे काही जर वयानुसार हप्ता असतो, तुम्ही चौकशी करून तुमचा मेडिक्लेम करून घ्या. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि मेडिक्लेम काळाची गरज असल्यामुळे प्रत्येकाचा मेडिक्लेम असलाच पाहिजे. त्यामुळे या ॲडवायझरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा मेडिक्लेम करून घ्या. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहेत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.